जय गुरु। जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. तुम्हाला माझा स्क्रीन दिसतोय का? मोठा काय ब्लॅक ब्लॉक दिसतोय आता तरी पण. गोष्ट गिरीम स्वक वक वक्रे न छोटी तू काहीतरी तर तो हा, तर हे कसं वेगळा आहे? स्क्रीन दिसतो. हा, नाही नाही, तर वरती बघा, 15 अक्षर, 11 आणि अदर म्हणजे त्याचं काय, पॉझेस ना, विरामचिन्ह, ते हा, हा, 4 हा. असं. तर तसंच जसे आपण इंद्रवज्राचं आहे ना, तसं. हम्म. काय ते? नाही, मला ऐकून नाही आलं, काय म्हणताय? नाही, दुसरं काहीतरी म्हटलं ते आपल्याकडे. हा, आता आपण ना पुढचं बघूया. गंमत म्हणून आहे. आता जसं शिखरिणी ना, आता मी हे हम्म, शिखरिणीचं वाक्य टाकतो. हे ते मी तुम्हाला लिंक पाठवली आहे बघा, याच्यामध्ये. हम्म, की हम्म, हम्म. ज्याच्यामध्ये टाकली. म्हणजे कॉम्प्युटरमध्येच तुम्हाला ते तुम्ही कॉपी केलं ना, की बघा अक्षर 17 आली. हम्म, हम्म. समजलं ना? म्हणजे हे गंमत तुम्हाला मला दाखवायची होती की हे कसं अच्छा, ऍप आहे एकंदर हे. अक्षर किती आहे? हम्म, हा, ते आपल्याला नाही तर तिथे आपलं डोक्याचा भुगा होतो ना, बऱ्याचदा विचार करता हम्म, करता नक्की किती आहे. तर हे पटकन हो. आपल्याला असं करता येऊ शकतं असं. हम्म, म्हणजे काय सगळं हे नवीन नवीन काय छान आहे. असतं ना. हा. हो, हा. हो. हा, तर मी हम्म, तुम्हाला लिंक पाठवली आहे, नंतर मग तुम्ही हो. सवडीने बघू शकता ती. Yes. ठीक आहे, आता हे दिसतंय तुम्हाला? हम्म, हा, तर ऍक्च्युली 2-3 शंका कोणाकोणाला होत्या या वृत्तांविषयी. तर त्या आपण आधी म्हणजे तसं तर काल आपण सगळं फास्ट फॉरवर्ड केलेलंच आहे. पण काय शंका असतील तर त्या आपण चर्चा करूया त्याविषयी. तर शुभांगीताई, तुम्हाला काही शंका आहेत का? नाही, तुम्ही फोनवर सांगितलं त्यामुळे झालं माझा क्लिअर ते. झालं क्लिअर ना? हा, त्यांना शंका अशी होती, सगळ्यांच्या माहिती करता सांगतो, की हं. यमाचा र राधिका त ताराप ह न नमन हे म्हणजे हे कुठे आहे? कारण आपल्या पुस्तकात नाहीये. तर त्यांना वाटलं की मी हे स्वतः काही डेव्हलप केलंय की काय कोड लँग्वेज. तर मी त्यांना सांगितलं की असं नाहीये. आपण जेव्हा लहानपणी मराठी व्याकरण शिकलो, मराठी व्याकरण, हा, त्याच्यामध्ये जी हो. वृत्त, त्याची जी होती, हे यमाचा त ताराप न नमन, हे सगळे जनास, ही सगळी मराठी शब्द आहेत हे, बरोबर? तर ही मराठी वृत्त शिकताना ही मी शिकलेलो आहे आणि ते माझ्या डोक्यात आहे असं. हम्म, हम्म. समजलं? नाहीतर संस्कृत शिकताना जसं मी म्हटलं होतं, शेवटी मी तुम्हाला दिलेलं आहे, यमा ताराज भानल सगा, हे सगळं. आहे, बरोबर? आता तुम्हाला काय सोयीचं वाटतं? आता माझं डोकं त्या वरच्या आणि प्रोग्रामिंग त्याचं फिक्स झालंय डोक्यात, त्यामुळे मला वरचं बरं वाटतं. पण तुमचं हम्म. बघा, तुम्हाला काय ते असं. बरोबर. आम्हाला पण शाळेत शिकवलं होतं हे यमाच्या यम, ममाचा. हो ना. हा, तेच म्हटलं की तुम्हाला ते हो हो. थोडंफार क्लिक होईल मराठी. म्हणून मी ते हा. घेतलं. हो हा. हो. हा. मराठी सर आम्हाला पण ते छंदवृत्त. सर हे तेच तेच डोक्यात बसलेलं आहे. हो ना. हा. हा, शाळेत तेच ना, नववी तेच दहावीला ना. तर शिकवलेलं. हम्म. तर मग आयदर यरतम भज सम हे या पद्धतीने करायचं का य मा तारा ज भा स या ये भानाला पद्धतीने सुचवा. सगळं. तसं खाली जे सोयीचं तेच वाटलं दाखवलं. तर. तेच 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 मी आता सांगतोय की कसं आहे, की आम्ही म्हणजे माझ्या वयाच्या मागे मागचे पुढचे साधारण ते त्यांनी यरतन भज सम या म्हणजे मराठी व्याकरणाचा जेव्हा अभ्यास केला, मराठी वृत्तांचा, तेव्हा हे आम्ही शिकलेलो आहे. त्यामुळे आमच्या डोक्यात ते, भले ते विसरलो असू, पण ते तेव्हा फिक्स झालं होतं. त्यामुळे ते क्लिक केलं तर त्याचा त्या आठवणींना उजाळा मिळण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून मी ते वापरतो. पण ज्यांची हम्म. पाटी पूर्णपणे कोरी आहे, हा, कोरी आहे किंवा त्यांना. येस. किंवा ज्यांना जे हिंदीतनं वगैरे शिकलेले आहेत वगैरे, तर त्यांना हे यमा ताराज भानल सगळं हे कदाचित सोपं जातं असं. त्यामुळे त्याच्यामध्ये आता, सोयीचं अजून एक सर याच्यामध्ये हे हा, यमाता, मातारा, ताराज हे असं हा. करता, तीन तीनचं असं. खूप करता येतं याच्यामध्ये. हा, तेच. हा ना. काल सांगितलं की सरांनी.
हा, सांगितलं हो तेच मग ते ते ते- हो. हा ते ते काही म्हणजे शेवटी काय ती प्रत्येकाची आता जो जसा शिकला ते त्याला आधी बरं वाटेल. आणि एक तुम्हाला सांगू का की हे पहिल्यांदा ठीक आहे, नंतर मग आता पल्लवी त्यांना विचारा की आपण असं शेवटी ना ती काव्य समोर आली की असा विचार करत बसत नाही की कुठल्या वृत्तातल्या. हा. हा मी तुम्हाला ना आजचा वर्ग झाल्यावरती एक माझ्याकडे आमच्या गुरुपरंपरेतले एक भास्करराय म्हणून होऊन गेले, म्हणजे संत म्हणा विद्वान म्हणा, तर त्यांचं एक काव्य आहे, स्तोत्र आहे, म्हणजे शिवनाम कल्पलता वाल असं नाव आहे त्याचं. हा, शिवनाम कल्पलता आलवाल म्हणजे ज्याला आपण आळ म्हणतो ना. तर झाडाच्या भोवती किंवा वेलींच्या भोवती जे आपण आळ करतो ते आलवाल म्हणजे आळ. हा, आलवाल पासूनच मराठीत आळ हा शब्द तयार झाला. आता कल्पलता म्हणजे काय? कल्पलता म्हणजे जे हा आता शिवनामरूपी कल्पवृक्षाचं आळ असं त्याचं मराठीत अनुवाद होईल. पण गंमत काय त्याच्यात, त्यांनी शिवाची 108 नावं हा आणि त्याच्याकरता 108 श्लोक, हा 108 पद्य आहे त्याच्यात, आणि प्रत्येक पद्य वेगळ्या वृत्तात आणि सगळी शिवाची नावं आणि त्या नावाचा अर्थ पण आहे त्याच्यात. पण गंमत अशी आहे की प्रत्येक नावाचं म्हणजे त्या अर्थ सांगण्याची अर्थच समजावून सांगितलाय प्रत्येक नावाचा, पण त्या प्रत्येक नावाचा अर्थ प्रत्येक पद्यामध्ये वेगळ्या वृत्तात दिलेला आहे. असे 108 वृत्तांचं त्यांचं आहे, ते मी तुम्हाला पाठवेन या ग्रुपमध्ये. एक गंमत म्हणून. हो. म्हणजे संस्कृतमध्ये माझी हा बोला. नाही, होऊ दे तुमचं. हा नाही तर म्हणजे की असं असं सुद्धा म्हणजे अशा सुद्धा आपल्या संस्कृतमध्ये रचना आहेत की या वृत्तांचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ह्याच्यात केलेला आहे. तसं तसं मजेशीर आहे. हो. आणि जसं मी सकाळच्या आमच्या ह्याच्यात काय ते ऐकून आलं नाही. अनुष्ठ छंद कशात म्हणतात? अनुष्ठ अनुष्टुप जाऊया. हो हो ऐकायला येत नाही नीट. हा ते छंद याच्यामध्ये म्हणणार ललिता सहस्रनामामध्ये येतं का? छंदनामामध्ये येतं? थोडं ना कोण लक्ष्मीताई विचारतायत का? हे बाकीच्या सगळ्यांनी बाकी सगळ्यांनी म्यूट करा ना, मग जरा ऐकून. हा हा बोला लक्ष्मीताई. नाही ते अनुष्टुप छंद आहे ते कशा म्हणजे कोणत्या श्लोक मध्ये येतं? म्हणजे हे ललिता सहस्रनामामध्ये येतं का विष्णू सहस्रनामामध्ये येतं? ललिता सहस्रनाम, गणेश सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, या सगळ्या ह्याच्यात काय माहितीये का, 80% संस्कृत मधली रचना आहे ना ती अनुष्टुप छंदात आहे. म्हणजे टक्केवारी आहे माझा हिशोब आहे अंदाजाने, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर जी आली त्याच्यात मला 80% अनुष्टुप छंद दिसले. अनुष्टुप छंदाचं काय माहितीये का, आपण ऍक्च्युली घेऊया याच्यामध्ये. मी तुम्हाला त्याचं सांगतोच अनुष्टुप छंदाचं, कारण पल्लवीताईंनी पण अनुष्टुप छंदाचा प्रश्न विचारलेला आहे. हो, अनुष्टुप छंद जरा कळलं नाही. हा तर हे बघा, आता याचं इथं लक्षण काय. त्याच्यामध्ये 8 वर्ण. ऐका ऐका ना, 8 8 8 सर 8. बोलू का थोडं? हा बोला बोला. हा, आता सर तुम्ही ते यरतन भज सम सांगत होता ना, तर त्या काळातलं म्हणजे पूर्वी ना असं प्रत्येक नव्हे पण काही वृत्तांची लक्षणं आणि त्याचे गण ह्याचं एक अशी पद्य रचना, अशी 2 ओळींचं पद्य असायचं बघा. म्हणजे कदाचित मराठी तुम्हाला पण माहित व्याकरणात असेल. मराठी व्याकरणात तसंच आहे. पण तसंच आहे ना ते. हा, तुम्ही काल म्हटलं ना उदाहरणार्थ शार्दूल विक्रीड तसं. हा काल शार्दूल विक्रीडीचं म्हटलं तसं, किंवा तसं. भुजंग प्रयाचं म्हणावे ती येला भुजंग प्रयात क्रमानेच येती याचारी जयात पदी ज्याची या अक्षरे येती 12 रमानायका दुःख माझे निवारा. हे शेवटचं उदाहरण. पण हे बघा ना, काही वृत्तांचं माहित आहे. नाही पण आता हे बघा, ही जी लक्षणं आहेत, ना, नियम वसंत तिलकम तबजा जगौग, हे लक्षणं सगळी तशीच आहेत. हा तशीच आहे. हो, तशीच आहे. हा तीच त्यामुळे आहे. लक्षणं पण तशीच मग ती आहेत. मराठीत असल्यामुळे थोडी लवकर लक्षात राहायला सोपी, किंवा माहित आहे म्हणून वाटत असेल तर ते बरोबर. कोणाला हवं असेल तर मी ग्रुपमध्ये टाकू शकते. पण सध्या त्याचा उपयोग नाही ताई. नाही बरोबर आहे ज्योत्स्ना, ते टाका तुम्ही, पण त्याचा सध्या आपल्याला उपयोग असा नाहीये. कारण तुम्हाला जर परीक्षेच्या दृष्टीने म्हणाल
तर तुम्हाला लक्षणं द्यायची आहेत. लक्षणं लिहिलीच पाहिजे असं नाही. मुख्य गणाचा क्रम लिहायचा आणि मुख्य उदाहरण द्यायचं आहे की जे संस्कृतमध्येच अपेक्षित आहे. बरोबर आहे. पण सर गण लक्षात राहतील ना त्याच्याने, गण लक्षात राहतात. चालेल चालेल, पाठवा ना, काय हरकत नाही. हा, आणि तसं एक इंटरेस्ट म्हणून पाठवायला काहीच हरकत नाही. हा, होय. अनुष्टुप हा पण छंदात कवच आणि अर्गला आहे ना हो हो हो, दुर्गा. सप्तशती त्याच्यातच आहे. हो हो. हा, आता आपण अनुष्टुप छंदात घेऊया आपण. एक मिनिट. हा हा, आता सगळ्यांनी म्यूट करा. हा, खूप खरखर येते नाही तर. हा, तर अनुष्टुप छंदाचं बघा कसं आहे की एकतर तो म्हणजे 32 अक्षरांचा एक श्लोक आहे. आणि त्याच्यामध्ये 32 अक्षरांचा श्लोक आहे, पण त्याचं 8-8-8-8 अशी याच्यात ही विभागणी आहे. हा, ओके. तर एक मिनिट. जरा क्लास सुरू आहे, नंतर फोन करतो. तर 8-8-8-8 विभागणी. आता लोकांना असं वाटतं की अनुष्टुप छंदाला बाकी काही नियम आहे, फक्त 8-8-8-8 करायचं, असं नाहीये. आता इथे बघा, श्लोके षष्ठम गुरुज्ञेय सर्वत्र लघु पंचमम. आता हे बघा, आता प्रदेशो बहुमानो वा, आता म्हणजे प्रद्वेषो बहुमा. आता मा हा गुरु. हा, नंतर मग संकल्पा संकल्पादुपजा. हा, नंतर म्हणजे 6वं अक्षर मी दाखवतोय, मा जा. भर्तुर्दारा भी ला, आणि ला शित्वा दस्यामे महती स्वतः ती. तर इथं प्रत्येक ठिकाणी 6वं अक्षर हे गुरु असतं. हा पहिला नियम झाला. ठीक आहे. नंतर 5वं अक्षर सर्वत्र लघु पंचमम. आता बघा, प्रदेश प्रद्वेषो बहु, हु लघु आलं. महु मानोवा संकल्पादुप, हे परत लघु आलं. नंतर भर भर्तुर्दाराभी, भी परत लघु आलं. ला ला शित्वा दस्यामे मह, हे ह परत तुमचं लघु आलं. म्हणजे 6वं गुरु, 5वं लघु. हा, नंतर द्वि चतुष्पादयो ह्रस्वम सप्तमम. आता म्हणजे आता ज्याला ज्या पाद म्हणतात ना, पाद म्हणजे ज्या एकेका ज्याला आपण चरण म्हणतो त्याला ते पाद म्हणतात. चरण चरण. हा हा. हा, तर द्वि आणि चौथा म्हणजे दुसरा आणि चौथा याच्यात जे 7वं आहे ना, बघा. हा, प्रद्वेषो बहुमानवा संकल्पा दुपजा य. आता य हे म्हणजे प्रत्येकाचं य हे ऱ्हस्व. नंतर पण प्रद्वेषो बहुमानो, मात्र पहिलं आणि तिसऱ्यामध्ये नो. नो हे म्हणजे दीर्घ आहे, म्हणजे गुरु आहे. नंतर भर्तुर्दाराभिलाषित्वाद. हा, त्वा त्वा. आता शीत, शीत म्हणजे परत गुरु आलं. शित्वा. हा, त्वा. दस्यामे महती. हा, एक मिनिट. हा, सप्तमं हा, दीर्घमन्यते. संध्याताई. हा, संध्याताई, मी ना आता, हो, थोडं त्या क्लास सुरू आहे माझा संस्कृतचा, मी नंतर केला तर चालेल? हो हो हो, चालेल. हो हो. हा, चालेल. हो 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 हो, करा. चालेल चालेल. पल्लवीताई, मी त्या संध्याताईंना केला होता 1-2दा फोन, हा तर त्या हा मला वाटतं बहुतेक क्लासमध्ये असणार तेव्हा त्यांच्या. हा तर मग हा त्यांचा हा आता मला आला म्हणून. हा. असं. हा, त्याच ते तर योग्य सांगू शकतील. हा. हो, म्हणजे निदान त्यांना काहीतरी माहीत असण्याची शक्यता आहे तुमच्या हो, ग्रुपमध्ये तरी. नक्कीच तेच. नक्कीच. होय. हा, तर हा, तर मी सांगत होतो की द्वि आणि चतुष्पादयो. हा, तर हे म्हणजे दुसऱ्या आणि तर चौथ्यामध्ये 7वं सोपं अक्षर कवचातलं काय? काय? हं? कवच, दुर्गा कवच मधलं एखादी ओळ घ्यायची का, पटकन सोपं लक्षात येण्यासाठी. हो, म्हणा, माझं आधी हे पाठ नाही पूर्ण तुम्ही. करूया. हा, तर हे हे बघा, आता पूर्ण याच्यात, करूया ना. हा, हे पूर्ण करूया, मग एखादी घेऊया ना आपण, हरकत नाही. तर हा आता, चालेल. हा. हा, दुसरा भरतूर आणि चौथा. दारा. हा, बघा, आता म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या पादामधलं 7वं अक्षर ऱ्हस्व आहे, पण दीर्घम अन्ययो. अन्ययो म्हणजे उरलेले जे आहेत, म्हणजे पहिला पाद आणि तिसरा पाद त्याच्यात दीर्घ आहे. भरतूर दाराभिलाषित. शीत म्हणजे परत दीर्घ आलं.
आणि महती सॉरी आणि प्रद्वेषो बहुमानो, नो परत दीर्घ आलं असं. तर हे नियम आहेत अनुष्टुप छंदाचे. तर आता तुम्ही एक म्हटलं, एक एक हा विचारू का बोला. इथेच? द्विचतुष्पाद योर ऱ्हस्व म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये ऱ्हस्व हम्म. सप्तमम का म्हणजे सातवं हे ऱ्हस्व आणि सातवं बाकीचे दीर्घ. बाकीचे दीर्घ नाही, बाकीच्या पादांमध्ये ते सातवं अक्षर दीर्घ असं. हा 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 म्हणजे म्हणजे हा पहिल्या आणि तिसऱ्या चरणात दीर्घ आणि दुसऱ्या आणि चौथ्या चौथ्या चरणात ऱ्हस्व ना. हा हा बरोबर बरोबर. हा हा दुसऱ्या चौथ्या चरणात इकडे ऱ्हस्व. इकडे आम्ही लिहिलेलं आहे बघा नियम. प्रत्येक हो पाद लिहिलेलं का आहे. पांचवा अक्षर ह्रस्व और छठा अक्षर दीर्घ, दूसरे और चौथे पाद का सातवां अक्षर ह्रस्व, प्रथम और तृतीय पाद का सातवां अक्षर दीर्घ, हा नियम. दीर्घ. हो हो हा समजलं. आता हो. कुठल्याही पण अनुष्टुप छंदातलं कुठलं घ्यायचं? ललिता सहस्रनाम समजा घेतलं तर हा किंवा श्रीमाताशी. चरितम दुर्गा कवच मध्येच रामरक्षेतलं पण आहे ना? पहिलं नाही तर ठीक आहे, रामरक्षेतलं घ्या नाही तुम्ही. सगळ्यांना माहिती आहे तर रामरक्षेत ते घेऊया आपण. हा चरितम हो रघुनाथस्य शतकोटी हा प्रविस्तरम आता हा लोकैकमक्षरम्. एक मिनिट पल्लवी ताई. हा तर आपण चरितम रघुनाथस्य हे पहिला पाद आहे. आता पहिल्या पादातला आपण पाचवं अक्षर काय? गुरु चरितम रघु. घु ह्या ह्रस्वाला म्हणजे ह्रस्व म्हणजे लघु आला घु. नंतर हो सर. ना ना दीर्घ आला. बरोबर. आता पहिल्या पादातलं सा पहिल्या पादामधलं सातवं अक्षर रघुनाथ हस थस हे थ आला थस. दीर्घ आलं. हा हा दीर्घ आलं बरोबर. म्हणजे सस नस नस थस आलं, दीर्घ आलं बरोबर. हा शतकोटी दीर्घ. प्रविस्तरम, शतकोटी शतकोटी. हा टी रस्व आला. शतकोटी. ती नाही हो हो शतकोटी. ती आहे. हो. एक मिनिट शतकोटी प्र र र आहे र. र मधला प आधी गेला, टिप मध्ये तो दीर्घ गेला, टिप. शतकोटी र विस्तरम असा आपण. हा र र हे कुठलं अक्षर आहे? पाचवं. हा नंतर परत 20 हे दुसरं म्हणजे सहावं अक्षर दीर्घ आलं, 20 म्हटलं बरोबर. आता हा दुसरा पाद आहे त्यामुळे यातलं 7वं अक्षर ह्रस्व पाहिजे. तर परत विस्तरम मधलं हे परत ह्रस्व आलं बरोबर. शतकोटी प्रविस्तरम बरोबर ना. म्हणजे काय जोडाक्षराची फोड करताना गोंधळ होतोय. गोंधळ होतोय तुमचा. हा जोडाक्षराची अच्छा. फोड करताना. प्रविस्तरम ते फार काळजीपूर्वक बघायला असं. पाहिजे. हा कुठे तोडलं ते बघायला पाहिजे. हा 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 पुढचं काय? एकैकम अक्षर परत घेऊ आपण. एकैकमक्षरम एक पूसाम. एक हा आता एकैक मग श श आता क्षत्रिय मधला जो क्ष आहे ना, ते जोडाक्षर आहे त्यामुळे त्याचा मक हा आधी गेला, त्यामुळे तो चौथा अक्षर आता. हा एकैक मक श. आता श हा लघु आला. पाचवं. पाचवं अक्षर लघु आलं. हा पण हा तोडायचं. हा श रम. आता रम परत गुरु झाला कारण तो अनुस्वार युक्त आहे म्हणून. दीर्घ. हा. क्षरम. हा हा आता आता हे तिसरं आहे पुसाम. आता पूस तिसरं असल्यामुळे याचं सातवं अक्षर दीर्घ पुंसाम नाही का. पुंसाम म्हणजे पू ह्रस्व आहे पण अनुस्वार असल्यामुळे त्या पू हा गुरु झाला. हम्म. आता महापातक नाशनम बरोबर. महापातक पाचवं अक्षर क आलं. ते सोपं आहे. म्हणजे लघु. हा सहावं अक्षर ना. ना ना परत तुमचं दीर्घ दीर्घ आलं म्हणजे गुरु दीर्घ. आलं. हा श आता हा श आता श परत ह्रस्व आलं. कारण का? हा महा कारण त्या आशन्नम. हा हा कारण ते चौथा पाद आहे त्यामुळे श हा परत ह्रस्व आला, लघु आला असं. हम्म. म्हणजे हे होणारच, याच्यात काही म्हणजे आपल्याला वाटतं अरे असं कसं होईल,
पण ते होणारच. आता हम्म. हजार नावांची सहस्रनाम आहेत, पण त्याच्यात कुठेही तुम्हाला याला काट दिसणार नाही या नियमाला. तीच तर गंमत आहे हम्म. संस्कृतची. म्हणजे आता सर तुम्हाला अक्षर हा बोला. पहिल्या चरणातलं सर चरितम रघुनाथस्य मधलं 6वं दीर्घ हवं ना? पहिलं चरण आहे ना, पहिलं चरण मधलं चरितम नाही नाही, सहावं 6वं. सहावं सहावं अक्षर हे दीर्घच असतं चारही मध्ये. प्रत्येकाचं दीर्घ पाहिजे. पाचवं आणि सहावं हे प्रत्येकाचं दीर्घ नेहमी, पाहिजे. पाचवं आणि सहावं हे ऱ्हस्व दीर्घ, हे फिक्स झालं. हा बरोबर आहे, पण मग रघुनाथ घु येतं सर 6वं एक नाही ग, रघुनाथ असत. ना आलं भू ना, ह्रस्व आला आणि ना दीर्घ आला. ओके घु ओके, आणि ना, ठीक आहे. पाचवं सहावं बरोबर. असं. हा ठीक आहे सर, कळलं. हा हा, हा ठीक आहे सर, समजलं सर. अजून शुभांगीताई, तुमचं दुर्गा कवचाचं मला पाठ नाही आहे, मी सांगा ना. मी एक श्लोक नाही टाकला याच्यावरती व्हॉट्सअपवर, घेता येईल का? नाही नाही नाही, एक मिनिट एक मिनिट. नाही शुभांगीताईंची सप्तशतीचा. ऐक, नाही नाही, शुभांगीताईंचं दुर्गा कवचाचं ओके. तुम्ही ओळ सांगा ना हो, शुभांगीताई. सांगते. पहिलंच म्हणजे हा प्रथमम शैलपुत्री ती हा द्वितीयम हा ब्रह्मचारिणी. बरोबर. आता बघा, प्रथमम शैल, पाचवं ल हे पाचवं अक्षर आहे, ल. लघु. हा, लघु. लघु. आता पुत 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 काय झालं, पू हे म्यूट करा हा, सगळे जे बोलाय बाकीच्यांनी म्यूट करा. पुत पुत हे पू हे ऱ्हस्व आहे, पण तुमचं पुत त्र मधलं त हा आधी लागल्या गेल्यामुळे तो पुत झालं आणि त्यामुळे ते दीर्घ झालं. पाचवं प्रथमम शैलपुत्री. आता री हे सातवं अक्षर आहे. पहिल्या चरणातलं सातवं अक्षर काय पाहिजे? दीर्घ, री, दीर्घ, पुत्री ती. बरोबर. आता पुढचं बघा. हा द्वितीयम ब्रह्म. आता बघा, द्वितीयम ब्रह्म. आता आता हे ब्रह्म ब्रह्म म आधी आलेला आहे, त्यामुळे ह हा सॉरी, आधी ह येतं ऍक्च्युअली. ब्रह्म म्हणताना म आधी नाही येत, ह आधी येतं. ब्रह्म असं येतं. ब्रह्म असं. त्यामुळे म आला दुसरं अक्षर, द्वितीयम ब्रह्म. त्यामुळे जो म जो आला तो लघु आला. आणि चा परत दीर्घ आला. पाचवं सहावं ऱ्हस्व दीर्घ किंवा लघु गुरु. चा. आता री. हा री आहे काय आहे दुसऱ्या चरणातलं? री हे ऱ्हस्व आहे, आणि पहिल्या चरणात ते सातवं अक्षर हे ऱ्हस्व पाहिजे, लघु पाहिजे. बरोबर होणारच नाही का? समजलं बरोबर का? आहे. आणि नी हो हा दीर्घ ब्रह्मचारी. नाही नाही, नीला ब्रह्मचारिणी. नीला नियम नाहीये. नियम फक्त कशाला आहे? पाचवं, सहावं आणि सातवं या अक्षरांनाच नियम आहे. बघाल गंमत. 8 हो हो अक्षरांमध्ये बरोबर. 5 अक्षरांना नियम नाहीये, फक्त 3 अक्षरांना नियम आहेत. पाचवं, सहावं, सातवं. पाचवं सहावं नेहमी लघु गुरु फिक्स, लघु गुरु फिक्स. बरोबर. सातव्या हो अक्षराचं, आणि सातवं अक्षर कसं होतं? दीर्घ दीर्घ ह्रस्व, म्हणजे गुरु लघु असं होतं. गुरु लघु असं. समजलं? पाचवं, सहावं, सातवं याला नियम आहे. आणि पाचवं सहावं कायम लघु गुरु असणार. सातवं गुरु लघु असं असणार. असं डोक्यात ठेवायचं. सर या चरणातलं 5वं ह आहे का शुभांगीताई मग? शुभांगीताई हा श्लोक टाका ना आपल्या ग्रुपवरती मग. मला वाटतं यांनी टाकलाय टाकते आता. टाकते. नाही नाही, यांनी टाकलाय का? हा वेगळा आहे. तो वेगळा नाही, आहे. हा तो वेगळा आहे. हा शुभांगीताई तुम्ही टाका. हो टाकते सर मी टाकते. हा नंतर सर पाठवा. हो हा नंतर सर पाठ. सर या दुसऱ्या चरणातलं द्वितीयम ब्रह्मचारिणी याच्यामधलं 5वं अक्षर ह का मग? नाही, हे बघा आता कसं सांगतो मी. ब्रह्म हा ब्राह्मण, ब्रह्म हे आपण कसं म्हणतो? ब ब अगोदर आला, म्हणतो. ब अधिक रा, ते त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. हा ब अर्ध्याचा ब हा अर्धा आहे आणि रा पूर्ण आहे. बरोबर. म कसं म्हणता बरोबर. तुम्ही? म कसं म्हणता? ब्रह्म हो नंतर मग हो नंतर मग. हो आधी हो. हा हा पण पहिला ह. ऍक्च्युअली बहुतेक जण हल्ली सगळेजण म ला हा करतात.
मला ह करतात. म्हणून आपण म्हणतो ना, म्हटले म्हणून, तसं करतात. मला ह म्हणजे म अर्ध म्हणतात आणि ह म्हणतात, ब्राह्मण असं, नाही का, की जे चुकीचं आहे. हम्म. हा, ब्रह्म, ब्रह्म, ब्राह्मण ब्राह्मण ह ब्रह्म, अगोदर हा. म्हणायचं. म्हणजे ते म्हणून बघा, जे इंग्लिश लिहिताना ब्राह्मीण लिहितात ना, ते नेहमी BRAHMIN असं लिहितात इंग्लिशमध्ये, ब्राह्मिन्स असं. हम्म. ह कारण जेव्हा युरोपियन किंवा ब्रिटिश लोक भारतात आले, तेव्हा त्यांनी समजलं की तेव्हा शुद्ध त्यांनी जेव्हा आपली भाषा शिकली, तेव्हा त्यांनी त्याप्रमाणे त्याचं भाषांतर इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग तयार केलं. ते ब्राह्मीण होतं. HMI असं. हा, नाही हम्म. MHI नाही, HMI असं, नाही का, हो सर. समज. हा, त्यामुळे द्वितीयम ब्रह्म. तर आता ब्रह्म म्हटलं की अधिक ह आला. तुम्ही पण छंदाच्या दृष्टीने ह आधी घ्या किंवा म आधी घ्या, काही फरक पडत नाही. छंदाच्या दृष्टीने बर. शब्दाच्या म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने, म्हणजे शब्दाच्या दृष्टीने आधी ह पाहिजे आणि मग नंतर म पाहिजे. छंदाच्या दृष्टीने काही फरक पडत नाही, चालीच्या दृष्टीने. तर आपण पाच म्हणजे आधी, आणि जो जो अर्ध अक्षर आहे ते आधीच येतो. ब्र ब्र ब्रला म ह येतं आधी, ब्रह्म ब्रह्म असं होतं ब्र, आणि मग म नंतर हा, येतो ब्रह्म, म नंतर येतो, बरोबर. आणि म हा बरोबर. सिंगल अक्षर आहे, लघु अक्षर आहे असं. समजलं? हम्म. हा. पण मग तुम्हाला जो सहावं सर जो चा येतं मग? सर हा, सहावं अक्षर चा येतं का? मग सहावं चा धरलं का? चा सहावं बरोबर आहे ना? चा हे दीर्घच असतं हा, चा. नेहमी. सहावं त्यामुळे ते अक्षर दीर्घ, नेहमीच आणि सातवं दीर्घच. बरोबर आहे, आणि दुसरं चरण सातवा आहे री, म्हणून सातवं ऱ्हस्व. सातवा बरोबर. ओके रसू, सर. बस. असं. बरोबर. ठीक आहे, ठीक आहे सर. हा, तर हे सगळं तुम्ही, म्हणजे असं की मी काही फार रॉकेट सायन्स सांगतोय अशातला भाग नाही, सोपं आहे अगदी. पण ते तुम्ही जरा थोडं प्रॅक्टिस केली ना तुम्ही, आणि एक विश्वास ठेवायचा की हा नियम आहे, सगळं असं आहे, याच्यात काही अपवाद नाहीये, त्यामुळे असं असणार. फक्त जर ठीक आहे, आपल्याला जर समजलं नसेल तर काहीतरी आपली ते जोडाक्षर तोडण्यामध्ये चूक होते, एवढं फक्त लक्षात हो, ठेवायचं बस. ते आहे. बरोबर तर सर. म्हणजे ह्याच्यात जेव्हा छंद दिला जातो तेव्हा आपल्याला ते हे वर्ण किती आहे ते बघायचं पहिलं ना. हा, आता काय करायचं, जेव्हा मी सुद्धा असंच करतो, जेव्हा मी एखादं नवीन पुस्तक हातात घेतो छंद. पद्य, हा, हा म्हणजे, हा आणि मला ती चाल बऱ्याचदा बहुतेक वृत्तांच्या मला सवयीने माहिती असतात, थोडंसं केलं की जमतं. पण समजा जमलं नाही, अगदी मला फारच डोकं खाजवावं लागतं, तर मग काय करतो मी, पहिल्यांदा त्याचे शब्द वर्ण मोजतो. हा, मग वर्ण मोजल्यावरती, अरे हा किती 17 अक्षरांचा आहे, मग 17 अक्षरांचं काय असेल, असं. तो असा विचार करून हो. मग ती चाल आपल्याला माहितीची आहे का, असं करून ते आपल्याला मागे मागे जाता येत असं. हा तेच हम्म. विचारलं. हा ओके. हा, तर आता दुसरं एक हा, विचारू बोला. का? हा, बोला. आता शालिनी मधलं ते मी सतीश्री टाकलं होतं ना, ओळख. माता रामो मत पिता रामचंद्रा. आता त्यातली हा, तिसरी ओळ तर मला फोड करताना चुकताय. सर्वस्वम हा, मे रामचंद्रोर दयालूर, इथे हा, काहीतरी गोंधळ होतो. हा, 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 बाकी सगळ्या तुम्हाला 3 आलेल्या होत्या, बरोबर. चौथ्या हो वळीचा हो. तुमचा, हं. तिसऱ्या वळीचा गोंधळ होता, हा सर्वस्वमे. हा. बघूया आपण. हा, रामचंद्रोर दयालूर. हं. रामचंद्रो दयालूर, रामचंद्रोर नाहीये बरं ते. हा, सॉरी, हा हा. हा, नाही, हा, चुकलं बरं. बऱ्याच. नाही नाही, ठीक आहे, ठीक आहे. कारण तुम्ही त्या लिहिताना बरोबर लिहिलं होतं म्हणून. हा, ठीक आहे. तर आता बघूया आपण. सर, सर काय येईल? तर पहिला दीर्घ झाला, सर कारण तो म्हणजे वरती व आला गुरु. ना पुढे. र गुरु आला गुरु. म्हणून. हा, हा, र आला हा, म्हणून. हा, सर म्हणून आणि तो पुन्हा गुरु आला. सर्वस्वम, ते वस, तिन्ही गुरु वस आले. आल्या. हा, वस म्हणून तो गुरु झाला, आणि वम हो परत गुरु झाला, त्यामुळे हो मानावा मगण झाला, बरोबर. हो हा, हो. मे. हा, आता पुढचा तो पाहिजे. मे रा म, हा मे हा राम, हा ता प, तो झाला. हा, हा मे राम. हो. हा, आता हा चं, चं हा परत ता झाला, म्हणजे गुरु झाला, चं. हा, हा 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 हा, ऍक्च्युअली चंद करायचं, चंद. हा, हा हा चंद. हा, रो. हा हा हा, रो परत गुरु झाला. हा, हा, हा. द परत हे झाला काय, अं, लघु. लघु लघु. झाला, म्हणजे तारा प. हा,
द हो या हा द द परत म्हणजे तारापामध्ये झालं. आता आता हो शब्द आहे आता द यालूर. द या लूर, नाही का? या लूर. हा हा. आता या गुरु गुरु. तर ल या गुरु आहे. ल तर या गुरु रघु काय झालं? नाही, ल रघु हे ल जो आला शेवटचा तो लघु आहे ना, मग ताराचं नाही कसं ना. काय? लूर 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 तार नाही नाही नाही. तुम्ही आधी सर्व सौम्य रामचंद्रो द द हा लघु आहे ना, मग तारापामध्ये द ला तगण संपला आपला. ओके. हा. अच्छा. द ला तगण संपला. आता पुढे दोन दोन शब्द राहिले. कुठली? या आणि लूर. हा. तर या तर गुरुच आहे. हा. आणि लूर हा हा तो लूच तो र जो आहे ना, अर्धा र, तो लूर झाल्यामुळे तो गुरु झाला परत. यु हो लूर. झालं. हा. समजलं? या लूर. तर मला ते कोणत्या श्लोक म्हणतात तुम्ही? चंद्रोचच कळलं नव्हतं. चंद्रो. हा हा. पण चंद्रोमध्ये कसं आहे माहितीये का? तुम्ही चं च न द असं इकडे घ्या, किंवा हा च न केलं तरी ते चं हे गुरुच होतं. म्हणजे त्यांनी हो कशी फोड करा तुम्ही, म्हणजे न आधी हो. घ्या किंवा न आणि द दोन्ही आधी घ्या, आधी फरक पडत नाही. आलं. हो. आलं आलं. पण आलं. नियमाच्या दृष्टीने न आणि द हे दोन्ही आधी घेतले पाहिजेत असं. हा हा? हा. हा. ते मत होतं. हो. हा. कळलं बोला. कळलं. हा. अजून कोणी विचारा. लक्ष्मीताई, तुम्हाला एखादं तुम्ही सुचवा एखादं श्लोक, आपण नाही बघूया. नाही, मी तेच विचारत होते की ते अनुष्टुप छंद वगैरे त्या कोणत्या श्लोक मध्ये कशात येतं म्हणून विचारायचं होतं मला. हो. म्हणजे ललिता सहस्रनामध्ये पण येतं ना सर? बघा ना, आता श्रीमाता. हा. आता हा, श्री माता श्री श्रीमाता. महाराज. हा आता श्रीमाता श्री म, पाचवं अक्षर म आलं महाराज्ञी हा मधले म. हा. सहावं हा अक्षर हा आलं. हा आलं सहावं. आता आता राद आलं. राज्ञी मधलं द म्हणजे राजनी ज ज येतं ते राज. पण रा हे गुरुच आहे. तर पहिलं पद असल्यामुळे ते गुरु पाहिजे, राज. त्यामुळे सातवं अक्षर इथं गुरु आलं. गुरु लघु सातवं अक्षर कसं होतं? गुरु लघु अनुष्टुप छंदात. ओके पाचवं आणि ओके. सहावं अच्छा. कायम लघु गुरु. पाचवं सहावं. पण सातवं अक्षर ओके गुरु लघु असं. ओके ओके. श्रीमत सिंहासनेश्वरी. आता बघा, श्री मत मत म्हणजे हा एक दोन. सिम हा स स हे पाचवं आलं. सहावं ने आलं. स ने. हा. नेश हा. आणि मग व आलं सातवं. आता गुरु लघु सातवं अक्षर व आलं इथं, नाही का? सिंहासनेश्वरी असं. मग व सातवं आलं. झाला नियम लागू, नाही का? बरोबर ना? हम्म. हा. हे येणारच काही, कारण त्याशिवाय ना तुम्हाला ते कधी कधी म्हणजे चुकल्यासारखं होईल, नाही तो असं. सर आता दिलीपने टाकलंय ते पण दिलीप याचंच आहे का? अनुष्टुपचंच आहे? अस्ति गुह्यतमं विप्र. 1 2 3 4 5 6 7 8 मी पण टाकलं आता ते 3 4 प्रथमम 7 हो शैलपुत्री. हो हो. नाही, दिलीपने टाकलंय ते पण आहे. हो. आठ नाही आठच नाही, आहेत. 1 2 3 अनुष्टुप 4 छंदात 5 6 येणारच, त्याला काही इलाज नाही म्हणजे. हो हो. असं. नाही, मी ते पुन्हा काउंट केले. 8 आणि 8 16, 8 आणि 8 16 होते. पंचमम स्कंद वैशाखपूर्णिमा मातेती षष्टम. म्हणजे हा. ते म्हणजे 32 येतात ना त्याच्यामध्ये? 32 32 येतात. आहे ना? यती जो असतो तो 8 अक्षरांचा असतो. आणि त्यातलं पाचवं, सहावं आणि सातवं याला नियम आहेत. हा. पाचवं सहावं नेहमी लघु गुरु, सातवं गुरु लघु एकेका पदाला असं. बस. बरोबर. हं? तर मला सर असं वाटतं. रामरक्ष हा, बोला. हा. सर रामरक्ष मधला ना, श्री हा रामचंद्र चरणो म्हणजे सास्मरामी, ते हा काल करून पाहिलं. हम्म. ते मला वाटतं वसंत तिलका म्हणजे म्हणजे मी जर करून बघितलं ना, तर त्याचे गण वसंत तिलकाचे पडले बघा. बरोबर असेल का नाही? तभ जग ग- कुठला तभ जग कुठला श्लोक कुठला? श्रीरामचंद्र चरणो मन चरणो. सास्मरामी. तुम्ही पण मनसा केलंय ना स्मरामी. पल्लवीताईंनी पण काल केलं होतं ना, की नाही? हा ठीक आहे, हा बघूया मी आपण. ते श्रीरामचंद्र. हा. मी वसंत बघूया ना. तिलकाचं केलं. श्रीराम राम हा रघुनंदन. हा, तेच हा, आहे मी पण पण ते. केलं ते. हा. तेच केलं होतं. तर हा
पण सर बर बरं. का सर 17 हा सर तुम्ही मग सांगितलं की नाही की तुम्ही अगोदर त्याची अक्षर मोजता, तसं मी पण काल प्रयत्न केला 17 अक्षरवाले पाहिलं बरं का. पण ते हा मला शिकरणीचे पण गण पडले नाहीत. आणि हा. अजून 17 अक्षराचं कुठलं तुम्ही काल जे पीडीएफ पाठवलं त्यातलं अजून 17 अक्षरचं कुठलं तरी वृत्त आहे, मंदा मला आता मंदा मला मंदा मंदाक्रांता मंदाक्रांत मंदाक्रांता आहे. म्हणत. तर त्याचं सर दो मला नाव जमलंच नाही 17 श्रद्धा अक्षरांचं ना. हरिणी हरिणी आहे. हा नाही आहे सर, बरोबर. हा हरिणी. पण त्याचे हा पण पडले नाहीत आणि शिकरणी एक असेल एक असं मिनिट वाटलं. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हाँ साईं, एक 5 मिनिट में करूँ क्या? 5 मिनिटात करतो फक्त. हाँ हाँ आणि आणि शिकरणीचे पण आर्यामध्ये कसं आहे, आर्यामध्ये नुसतं मात्रा बघायची. ओके 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 ओके. हाँ हॅलो. हाँ हाँ तर हरिणीचं ना, हरिणीचं आपण एक काम करूया. मी ना म्हणजे तो शिवमहिमनं जे पाठवलंय ना त्याच्यामध्ये मी हरिणीचं श्लोक लिहिलेले आहेत, सांगतो मी. म्हणजे त्यात चाल चाल तुमच्या बरोबर लक्षात येईल. हा याच्यामध्ये शिवमहिम उघडतो मी. याच्यात हरिणी वृत्त आहे, बहल रजस आहे. हा आता बहल रजसे आपण बघूया. हा 17 अक्षरांचं. बहल रजसे तो शिवाय नमो नमः. आता बहल तुम्हाला मी एक स्क्रीन एक वेळ दाखवतो. हा तो शेअर करतो. हम्म. बहुल का बहल? आम्ही शिकले ते बहुल बहल बहुल रजसे नाही नाही बहुल बहुल विश्वोत्पत्तौ. नाही 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 बहुल पाहिजे, सॉरी. हा हा आम्हाला बहुलच शिकवलं. नाही बहुलच आहे. एक मिनिट. हा बहुलच आहे ते. हा एक मिनिट. हा इथे मी नोट लिहिताना खाली बहुल झालेलं आहे, पण ते बहुलच वाचा तुम्ही. एनिवे ह आणि हु मध्ये छंदाच्या दृष्टीने फरक नाहीये. तर आता इथे बघितलं श्लोक 30 वृत्त हरिणी. हा बहुल रजसे. आता बहुल तिन्ही ह्रस्व न म न, बरोबर. आता पुढचा रजसे समरा. रजसे, बरोबर. तिसरं अक्षर गुरु. विश्वोत्पत्त. आता मानावा. हा रजसे विश. विश म्हणजे मा गुरु. वो वोत. वोत म्हणजे परत गुरु. हा पथ. पथ परत वा म्हणजे मानावा. हा विश्वोत्पत्ते. आता ते परत. आता पुढचा गण आहे र. हा राधिका. हा बहुल रे विश्वोत्पत्त. विश्वोत्पत्तौ बहुल हवाई. रजसे. हा विश्वोत्पत्त. आता तौ. तौ हे परत हे झालं काय? स्क्रीनवर दिसत नाहीये, स्क्रीनवर दिसत नाहीये स्क्रीनवर श्लोक. श्लोक नाही आहे. हा श्लोक नाहीये. मी कारण मला इथे हा गण हा गण पण लक्षात घ्यायचे ना, ते बहुतेक मला तरी पाठ आहे म्हणून मग मी असं म्हणतोय. हा हा विश्वोत बहुल रजसे पत विश्वोत्पत. हा पत्तौ. तौ तौ भवा. तौ भवा. तर हे काय होईल? राधिका. हा तौ भवा. हा विश्व तौ भवा. हा हवाई य नमो य नमः. य नमो. य नमो काय होईल? समरा. हम्म. य नमो. आणि नमहा परत लघु गुरु झालं. बहुल रजसे विश्वोत्पत्त शिवाय नमो नम भवाय किंवा शिवाय नमो नमः. आता इथं आपण दुसरं जे होतं मी जे दाखवलं, म्हणजे या पीडीएफ मध्ये जे उदाहरण आहे ते शेअर करतो मी आता. त्याच पद्धतीने आपण म्हणूया. हा तर वेळ संपत आली आहे. हा तर इथं व्यधित सविधीर ते त्रम बहुल रजसे विश्वोत्पत्तौ व्यधित सविधीर ते त्रम नीत्वा ध्रुवम. काहीतरी इथं ना मी टाईप करताना चुकलेलं असं वाटतंय मला. पण हे बहुल रजसेची चाल आहे ना, ती लक्षात ठेवा. बहुल रजसे विश्वोत्पत्तौ शिवा भवाय नमो नमः. असं. ती ती चाल तुम्हाला आता मी ती म्हणून दाखवतो परत एकदा या शिवमहिम्नमध्ये. एक मिनिट. हा
आता इथं हे बघा, बहुल रजसे विश्वोत्पत्तौ भव